रात्री उशिरापर्यंत विचार करणं, भविष्याची भीती वाटणं आणि माझं कसं होईल वगैरे यासारखे विचार आल्याने आपलं जीव घाबरल्यासारखं होतं. पण आपल्या स्वतःला या मानसिक त्रासात टाकण्याची काही एक गरज नाहीये. कारण ह्या अतिविचारामागे एक खूप महत्वाचं कारण आहे. ही अतिविचाराची सवय तुम्हाला असणं म्हणजे तुम्ही साधेसुधे व्यक्ती नाही आहात, तर तुमच्या मनाचं थेट संबंध हे देवाशी जुडतंय याचं हे खूप मोठं चिन्ह आहे. आजच्या या व्हिडिओमधून जेव्हा तुम्ही अशा चिंतेच्या किंवा अतिविचाराच्या मनस्थितीत असता, तेव्हा देव तुम्हाला कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो हे आपण पाहणार आहोत. तुम्ही आज जरी कोणत्या चिंतेत नसाल, तरी भविष्यात जेव्हा तुम्ही अशा वैचारिक जाळ्यात सापडलेले असाल, तेव्हा तुम्हाला ह्या व्हिडिओतला जो संदेश आहे तो खूप कामी येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण नंबर 1, तुमचं मन सामान्य नाही. ओव्हर थिंकिंग हे लक्षण कोणत्या साध्या सुध्या बुद्धीत पाहायला मिळत नसतं. जेव्हा तुमचं मन अतिविचाराने व्यथित झालेलं असतं, तेव्हा लगेच आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की आपलं मन हे पूर्णपणे जागृत असलेलं मन आहे. यात दैवी कनेक्शन बनतंय आणि यामुळेच हे जास्त ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसतंय. आपली बुद्धी ही तल्लख आहे, त्यामुळे आपल्याला जगावेगळे विचार येत असतात. तुम्ही सामान्य लोकांप्रमाणे फक्त वरवरचा विचार करून प्रत्येक गोष्ट जशास तशी सोडून देणाऱ्यांपैकी नाही आहात, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याविषयी प्रत्येक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असता. आणि जोपर्यंत तुम्हाला ही उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत तुमच्या मनाला चैन मिळत नसतो. जर तुमच्यातही ही लक्षणे असतील, तर लक्षात घ्या की ज्या समुद्रात खोली असते, तिथेच वादळाच्या लाटा ह्या विशाल स्वरूपात आणि जास्त प्रमाणात येत असतात. तुमचं मन हे पूर्णपणे गहन विचार करत असतं आणि त्यामुळे तुमच्या मनात या विचारांच्या लाटा येणं हे स्वाभाविक आहे. कारण नंबर 2, देवाचा इशारा. जेव्हा विविध प्रश्नांविषयी तुम्हाला हे बाहेरचं जग कोणतंच उत्तर देऊ शकत नाही, तेव्हा तुमचं मन आतल्या आतच विचार करायला लागतं. ओव्हर थिंकिंग करणं हे तुमचं मन पूर्णपणे गोंधळलेलं आहे याचं लक्षण नाही, तर ते तुम्हाला मेडिटेशन किंवा ध्यान करण्याकडे नेण्यासाठीचं पहिलं पाऊल असू शकतं. देव तुम्हाला जास्तीत जास्त विचार करायला भाग पाडतोय, कारण त्याला माहिती आहे की तुमच्यात सत्य शोधण्याची क्षमता आहे. जगातलं हे सत्य त्याच लोकांना दिसत असतं ज्यांनी त्यांचे वैचारिक डोळे उघडे ठेवलेले आहेत. तुमच्या या विचारांना दिशा देणं गरजेचं आहे आणि तुमचा ओव्हर थिंकिंगचा हा गोंधळच तुमचा सत्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा गाईड बनू शकेल. त्यामुळे या ओव्हर थिंकिंगच्या सवयीला तुमच्यातलं दोष न समजता देवाने तुम्हाला दिलेलं एक गिफ्ट आहे असं समजा. कारण नंबर 3, इंट्युएशन म्हणजेच अंतर्ज्ञानाचा विकास. तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक लोक पाहिली असतील, पण त्यांच्यापैकी काही निवडकच लोक असतात ज्यांना इतर लोकांना पाहिल्या अगदी त्यांच्या चेहऱ्याच्या रचनेवरून, हावभावावरून किंवा बोलणं चालणं यासारख्या गोष्टीवरून या लोकांचे स्वभाव कसे आहेत हे कळायला लागतं. ही लोक प्रत्येकाला पाहून त्यांच्याविषयी खूप काही अचूकपणे अंदाज लावू शकतात. या मागचं कारण म्हणजे त्यांचा सिक्स्थ सेन्स पूर्णपणे डेव्हलप झालेला असतो. पण हा सिक्स्थ सेन्स डेव्हलप होण्यामागचं कारण म्हणजे ही लोक प्रत्येकाविषयी आणि प्रत्येक गोष्टीविषयी खूप खोलवर विचार करत असतात. जर तुम्ही अतिविचार करणाऱ्यांपैकीच एक असाल, तर तुम्हाला देखील परिस्थिती आणि लोकांच्या भावना ह्या पटकन समजून घेता येतात. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे निरखून पाहिलं तर असं दिसून येईल की ही जास्त विचार करण्याची सवय म्हणजे तुमच्यावर लादण्यात आलेलं कोणतं ओझं नसून देवाने तुम्हाला दिलेली एक मूल्यवान भेट आहे. या गिफ्टचा वापर करून तुमचं मन
तुम्हाला भविष्यात येणारे धोके किंवा संधी किंवा विविध प्रकारची लोक आणि त्यांच्यावर विश्वास करायला हवा की नाही याबद्दलच्या पूर्वसूचना देत असतं. कारण नंबर 4, या ऊर्जेला दिशा द्या. आपली विचार करण्याची शक्ती ही या पूर्ण ब्रह्मांडातली सर्वात मूल्यवान गोष्ट आहे. एक विचार म्हणजे एक ऊर्जा असते. प्रत्येक ऊर्जेप्रमाणे जर या विचारांना तुम्ही साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर ऊर्जेचा जसा उद्रेक होतो तसाच या विचारांचाही स्फोट होऊ शकतो. त्यामुळे आपल्या या विचारांना योग्य ती वाट मोकळी करून देता आपल्याला आली पाहिजे. यासाठी तुम्ही तुमचे विचार एका कागदावर उतरून ठेवू शकता. तुमच्या आजूबाजूला कोणी जवळची लोक असतील तर त्यांच्याशी हे विचार तुम्ही शेअर करू शकता. जेव्हा विचार मनातून बाहेर येऊन व्यक्त केल्या जातात तेव्हा मनाचा भार हा हलका व्हायला लागतो. जेव्हा विचारांची गर्दी वाढायला लागेल तेव्हा मन शांत करून डोळे मिटून फक्त श्वासाकडेच लक्ष द्या. मनाला शांत करून त्याचं पूर्ण निरीक्षण करणं हीच या शक्तीची पूजा आहे. कारण नंबर 5, देवाशी थेट संवाद. कधी कधी तुमच्या मनात येणारे हे विचार खूप वाढायला लागतात. तुमचं त्यांच्यावरचं नियंत्रण मिळवणं अगदी कठीण झाल्यासारखं तुम्हाला वाटायला लागतं. तेव्हा तुम्हाला तुमचे हे विचार देवाच्या चरणी वहावे लागतील. या सगळ्या विचारांची उत्तरे मिळवण्याची काही एक गरज नाहीये. तुम्हाला तुमचे हे विचार देवावर सोडायचे आहेत आणि देवाला म्हणायचं आहे की देवा, मी माझे हे सगळे विचार तुझ्या चरणी सोडत आहे. त्यावर तुला जे योग्य वाटेल तेच मार्ग तूच काढ. कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात ज्यांच्यावर मार्ग काढणं आपल्याने शक्य नसतं. अशा वेळी जेव्हा आपण याच्यावर उपाय शोधणं थांबवून ते देवावर सोपवतो तेव्हा आपल्या मनाला खरी शांती मिळायला सुरुवात होत असते. जेव्हा तुम्हाला ओव्हर थिंकिंगमुळे खूप जास्त त्रास होत असतो तेव्हाच तुम्हाला आता तुमची सूत्रे देवाच्या हातात द्यायची वेळ झालेली असते. तर मित्र हो, ओव्हर थिंकिंगला एक श्राप समजू नका. तुम्ही जास्त विचार करताय हेच एक संदेश आहे की तुम्ही एक संवेदनशील आणि बुद्धिवान व्यक्तिमत्व आहात. फक्त या विचारांच्या वादळाला शांततेची दिशा द्या. तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरे शोधायची गरज नाही. ज्याच्यावर आपण नियंत्रण मिळवूच शकणार नाही त्या प्रश्नावर तो वरचा देव उत्तरे शोधत असतो. देवावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्याचे आभार मानण्यासाठी त्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्र हो.